नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय संत ज्ञानेश्वर नगर लातूर व्हर्च्युअल क्लास मध्ये आपलं स्वागत आहे. मी एस.डी. धोपे. आज आपण इयत्ता 9वी मधील विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामधील पाठ क्रमांक 6 म्हणजे वनस्पतीचे वर्गीकरण हा पाठ अभ्यासणार आहोत आपण. तर मुलांनो, वनस्पती आपल्याला माहितीच आहे की आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. तुम्ही अनुभव घेतला असेल की आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात. मग हे जे काही वनस्पती आहे त्या वनस्पतीचे आकार, त्या वनस्पतीच्या उंची, त्या वनस्पतीचा रंग यानुसार त्यांची काही वैशिष्ट्ये आढळून येतात आपल्याला. मग या वनस्पतीचे वैशिष्ट्य आढळून येतात. मग या वनस्पतीचं जर आपलं वर्गीकरण करायचं म्हटलो तर कशाद्वारे करतो आपण? अगदी बरोबर की वनस्पतीच्या वैशिष्ट्यानुसार म्हणजेच त्यांच्या रंगानुसार, त्यांच्या आकारानुसार, त्यांच्या उंचीनुसार म्हणजेच त्यांच्या वनस्पतीच्या गुणधर्मामुळे आपल्याला वनस्पतीचं वर्गीकरण करणं सोपं जाते. मग वनस्पतीचं वर्गीकरण म्हणजे काय? तर वनस्पतीचं वर्गीकरण करण्यासाठी आपल्याला सर्वसाधारणपणे वनस्पतीचे वर्गीकरण करायचं म्हटलं की 2 प्रकारे करतो आपण. एक आहे फुले येणाऱ्या वनस्पती आणि दुसरा आहे फुले न येणाऱ्या वनस्पती. बरोबर आहे. तर वनस्पतीचे वर्गीकरण आपण म्हणजे त्यांच्या जलवाहिन्या व रसवाहिन्या असणाऱ्या व नसणाऱ्या वनस्पती अशा 2 गटामध्ये पण करता येते आपल्याला. मग सजीवांचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे या सर्व वनस्पतींच्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला रॉबर्ट व्हिटाकर हे शास्त्रज्ञांनी जवळपास 1959 मध्ये त्यांनी पंचसृष्टी पद्धती निर्माण केली. कोणती पंचसृष्टी पद्धती अस्तित्वात आणली. आणि त्याचमध्ये ही जी काही पंचसृष्टी आपण म्हणतो की पंचसृष्टी पद्धती म्हणजे काय? तर पंचसृष्टी पद्धती यामध्ये पहा, रॉबर्ट व्हिटाकर यांनी 1959 मध्ये पंचसृष्टी पद्धती अंमलात आणली. मग त्यामध्ये पेशी रचना, मग त्यामध्ये पोषण पद्धती, पोषण स्त्रोत, मग शरीर संस्था या तत्वानुसार त्या वनस्पतीचं वर्गीकरण केलेलं आहे. मग या तत्वानुसार वनस्पतीचं वर्गीकरण केल्यानंतर आपल्या परिसरामधील जे काही हिरवाई देणाऱ्या, जे परिसरामध्ये हिरवगार असणारे जे काही वनस्पती आहेत, या वनस्पती सृष्टीमधील जे काही कोणती रहस्य आपल्याला दडली आहे याचा देखील आपला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये कोणती विविधता आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे. मग मोनेरा, प्रोटेस्टा व कवक या सृष्टींचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे. कोणत्या सृष्टींचा? मोनेरा, प्रोटेस्टा आणि कवक या सृष्टींचा आपण याच्या अगोदरच्या इयत्तेमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. तर आपण या पाठामध्ये या वनस्पतीमध्ये असणारी रहस्य आणि त्यांचे जे काही विविधता आहे याविषयी आपल्याला या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे. मग सर्वप्रथम आपण सजीवांचे वर्गीकरण कसे करण्यात येते ते आपण तक्त्यानुसार पाहू. सजीवांमध्ये पहा अधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. अधिकेंद्रकीमध्ये मोनेरा, मग दृश्य केंद्रकीमध्ये 2 प्रकार, जसे की पहा एकपेशीय आणि दुसरं बहुपेशीय. मग एकपेशीयमध्ये प्रोटिस्टा, बहुपेशीमध्ये पहा पेशी भित्तिका असणारे आणि पेशी भित्तिका नसणारे. मग पेशी भित्तिका असणाऱ्यामध्ये पहा ही स्वयंपोषी वनस्पती वर्गीय आहे आणि पेशी भित्तिका असणाऱ्यामध्ये परपोषी कवक वर्गीय. मग पेशी भित्तिका नसणाऱ्यामध्ये प्राणी वर्गीय हे आहेत. मग मुलांनो, हे लक्षात ठेवा की अधिकेंद्रिकी पेशींमध्ये पेशी भित्तिका नसते. या बहुतेक करून एक पेशी असतात. त्या बहुतेक करून कशा असतात? हो, एक पेशी असतात. मग पेशी भित्तिका फक्त वनस्पती पेशीमध्ये आढळतात. पेशी भित्तिका या फक्त वनस्पती पेशीमध्ये आढळतात. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. मग दृश्य केंद्रिकीय पेशीमध्ये पहा की पेशी भित्तिका केंद्रक असते आणि ह्या पेशी आणि बहुपेशी देखील असतात.
जसं मी तुम्हाला आता सांगितलं की पेशी भित्तिका फक्त वनस्पती पेशीमध्ये आढळते. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि परपोषी जे आहेत ते स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही. ज्या वनस्पती दुसऱ्यावर अवलंबून असतात या त्याला आपण परपोषी म्हणजे त्याला आपण परपोषी वनस्पती परपोषी असे म्हणतो. आणि त्या मुलांनो आता या तक्त्यावरून सजीवांचे वर्गीकरण कशा प्रकारे करण्यात येते याची आपल्याला कल्पना आलीच आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की एकपेशीय, बहुपेशीय, स्वयंपोषी आणि परपोषी. स्वयंपोषी म्हणजे ज्या पेशी भित्तिका फक्त वनस्पतीच्या पेशीमध्ये आढळते आणि वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने स्वतःच अन्न स्वतः तयार करते त्याला आपण स्वयंपोषी म्हणतो. आणि परपोषी म्हणजे ज्या वनस्पती अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात त्याला आपण परपोषी म्हणतो. हे आपण वर्गीकरण म्हणजे सजीवांचे वर्गीकरण कशा प्रकारे करतात हे आपण या तक्त्यावरून लक्षात आलं असेल तुम्हाला. आता आपण पहा अशा प्रकारे वनस्पतीचे वर्गीकरण करण्यात येते हे आपण पाहूया. सगळ्यात अगोदर पहा सृष्टी वनस्पती. कोणती? सृष्टी वनस्पती. सृष्टी वनस्पती. सृष्टी वनस्पती. मग आता सृष्टी वनस्पती पहा मुलांनो, सांगा बरं वनस्पतीमध्ये अशी कोणती वैशिष्ट्यपूर्ण अंगके आहेत की जी तिला प्राणी पेशीपेक्षा वेगळी ठरवतात? तर लक्षात आले का मी काय म्हटलो मुलांनो की वनस्पतीमध्ये अशी कोणती वैशिष्ट्यपूर्ण अंगके आहे की जी तिला प्राणी पेशीपेक्षा वेगळी ठरवतात? तर पहा स्वयंपेशी वनस्पती पेशीमध्ये अल्लवके असतात. यामधील हरित लवकामुळे वनस्पती प्रकाश संश्लेषण करू शकतात आणि हरित लवकामुळे वनस्पती प्रकाश संश्लेषण करू शकतात. म्हणून वनस्पती पेशी प्राणी पेशीपेक्षा वेगळी ठरतात. लक्षात परत सांगतो एक वेळेस की स्वयंपोषी वनस्पती पेशीमध्ये लवके असतात. जसं मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की वनस्पतीमध्ये अशी कोणती वैशिष्ट्यपूर्ण अंगके आहेत की जी तिला प्राणी पेशीपेक्षा वेगळी ठरवतात? तर इकडे लक्ष द्या काळजीपूर्वक की स्वयंपेशी वनस्पती पेशीमध्ये लवके असतात आणि यातील हरित लवकामुळे वनस्पती प्रकाश संश्लेषण करू शकतात आणि हरित लवकामुळे वनस्पती प्रकाश संश्लेषण करू शकतात. म्हणून वनस्पती पेशी या प्राणी पेशीपेक्षा वेगळी ठरतात. मग मुलांनो पेशी भित्तिका युक्त दर्शकेंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहालाच आपण वनस्पती असे म्हणतो. तर वनस्पतीची व्याख्या कशी करता येईल? तर वनस्पतीची व्याख्या तर पेशी भित्तिका युक्त दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहालाच आपण वनस्पती असे म्हणतो. आता ह्याच वनस्पती हरित द्रव्याच्या मदतीने प्रकाश संश्लेषण करून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. म्हणून त्यांना आपण स्वयंपोषी आहेत असे म्हणू शकतो ना. म्हणजे हरित द्रव्याच्या मदतीने ते काय करतात? प्रकाश संश्लेषण करतात. जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की स्वयंपोषी वनस्पतीमध्ये लवके असतात आणि त्यामधील हरित लवकामुळे वनस्पती प्रकाश संश्लेषण करू शकतात आणि हरित लवकामुळे वनस्पती प्रकाश संश्लेषण करू शकतात. म्हणून वनस्पती पेशी त्या प्राणी पेशीपेक्षा वेगळे ठरते. म्हणजे याच कारणामुळे वनस्पती पहा हरित द्रव्याच्या मदतीने प्रकाश संश्लेषण करून स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. म्हणून त्यांना वनस्पतीला काय म्हणतात? स्वयंपोषी असे म्हणतात. अगदी बरोबर. मग या वनस्पती सृष्टीमध्ये देखील पहा असलेले सजीव, या वनस्पती सृष्टीमध्ये असलेले जे काही सजीव आहेत हे सजीव इतर सजीवांच्या अन्नाचे प्रमुख स्रोत आहेत ना. जसं की आपण प्रमुख स्रोत कशा प्रकारे म्हणू शकतो आपण की वनस्पतीचे वर्गीकरण म्हणजे वर्गीकरणाचा आपण ज्यावेळेस अभ्यास करायला लागतो त्यावेळेस वनस्पतीच्या वर्गीकरणाचा आधार देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग वनस्पती शास्त्रज्ञ कोण होते? एचर
वनस्पती शास्त्रज्ञ एचर 1883 मध्ये वनस्पती सृष्टीचे 2 उपसृष्टीमध्ये त्यांनी वर्गीकरण केले. त्यानुसार अबीजपत्री व बीजपत्री अशा 2 उपसृष्टींचा विचार वनस्पती वर्गीकरणासाठी केला जातो. हे आपण या पाठामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तसेच वनस्पतीचा आधार, जसं वनस्पतीचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम आपण वनस्पतींना अवयव आहेत की नाही हे विचारात घेतले जातात. त्यानुसार त्यांना पाणी, अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र उती संस्थांचे असणे किंवा नसणे आपण विचारात घेतले जाते. वनस्पतीमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का, आणि असल्यास त्या बियांवर फळांचे आवरण आहे का नाही याचा विचार आपण केला जातो. आणि शेवटी या बियांमध्ये बीजपत्रांच्या संख्येनुसार वनस्पतीचे गट वेगळे केले जातात. हे आपण अभ्यासणार आहोत. पुढच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत की म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञ कोण होते हो? एचर यांनी 1883 मध्ये वनस्पती सृष्टीचे त्यांचे काय केले, अबीजपत्री आणि बीजपत्री अशा 2 उपसृष्टींचा विचार वनस्पती वर्गीकरणासाठी त्यांनी केलेला आहे. तर लक्षात, आज आपण या पाठामध्ये वनस्पतीचे वर्गीकरण यामध्ये आपण सर्वसाधारण वनस्पतीचे वर्गीकरण म्हणजे 2 प्रकारे करतात. जसं आपण प्राथमिकता आपण पाहतो फुले येणाऱ्या वनस्पती आणि फुले न येणाऱ्या वनस्पती, या 2 वनस्पतींचा आपण अभ्यास करतो. मग दुसरा आहे त्यांचं, या पाठामध्ये आपण जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असणाऱ्या व नसणाऱ्या वनस्पती अशा 2 गटामध्ये त्याची विभागणी करतो आपण. मग त्यानंतर आपण अभ्यास केला शास्त्रज्ञांचा रॉबर्ट व्हिटाकर, ज्यांनी 1959 मध्ये सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी पंचसृष्टी पद्धती अंमलात आणली. रॉबर्ट व्हिटाकर यांनी 1959 मध्ये पंचसृष्टी पद्धती अंमलात आणली, अस्तित्वात आणली. त्यामध्ये त्यांनी पंचसृष्टी पद्धतीमध्ये पेशी रचना, पोषण पद्धती, पोषण स्त्रोत, शरीर संस्था या तत्वानुसार वर्गीकरण केले. आज आपण या पाठामध्ये इथपर्यंत अभ्यास करू. पुढील भाग आपण पुढच्या तासिकेमध्ये घेऊ. तोपर्यंत आपण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती घराच्या बाहेर पडू नका, घरी राहा, सुरक्षित राहा, वेळोवेळी साबणाने स्वच्छ हात धुवा. स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद.